राज्यामध्ये वाहनांची HSRP प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यातल्या दरांप्रमाणेच नंबर प्लेट लावण्यासाठी निवडलेल्या कंपन्यांची निविदा प्रक्रिया नियमानुसार परिवहन विभागाचं स्पष्टीकरण। HSRP नंबर प्लेटवरून जयंत पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातल्या नागरिकांकडून तिप्पट रकमेची वसुली होते असा आरोप। सामान्यांना परवडतील असे दर ठेवून नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्याचीही मागणी। शासनाकडून वाहनांना HSRP नंबर प्लेट लावण्याची सक्ती। या नंबर प्लेट करता राज्यात तिप्पट आकारणी होतीये। खासदार सुप्रिया सुळेंचा एक्स पोस्ट करत आरोप। HSRP नंबर प्लेटचा 1200 कोटींचा घोटाळा आहे। आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप। नियमबाह्य नंबर प्लेट करत असल्याचं समोर आलं तर कारवाई करणार, मंत्री उदय सामंत यांचा इशारा। अपराध सिद्ध झाला तर भर चौकात बलात्कार करणाऱ्यांची मुंडकी छाटायला हवीत। स्वारगेट अत्याचार प्रकरणावर कालीचरण महाराजांचं वक्तव्य। बलात्कार झाला नव्हता असं सिद्ध झालं तर पुण्याची नाहक बदनामी होणार नाही का? या प्रकरणी पोलिसांनी घाईघाईने गुन्हा दाखल केलाय का? राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंचा सवाल। भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी स्वारगेट बस स्टँड स्थानकाची केली पाहणी। बलात्काराच्या घटनेनंतर मिसाळ यांच्याकडनं आढावा। मिसाळ यांच्याकडे परिवहन राज्यमंत्रीपद। स्वारगेट बस डेपोमध्ये बलात्कार झाल्यावर महिला काँग्रेसचं तिरडी आंदोलन। महिला सुरक्षेची तिरडी काढून निषेध व्यक्त करत महिला काँग्रेस आक्रमक। व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत प्रति सिलेंडर 6 रुपयांची वाढ। दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडर करता आता 1803 रुपये मोजावे लागणार। गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1500 रुपयांची घसरण। ग्राहकांना मोठा दिलासा। सोन्याचा दर 87,500 रुपयांच्या आसपास। मुंबई ते गोवा रोरो फेरी सेवा लवकरच, केवळ 6 तासात पूर्ण करता येणार अंतर। M2M कंपनीचा रोरो सेवेकरता पुढाकार। मुंबईत जहाजाच्या दुरुस्तीचं काम सुरू। जहाजाची 60 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता। वाढवण बंदर प्रकरणी तज्ञ संस्था नेमण्याचा विचार करा, सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश। नॅशनल फिशर वर्क्स फोरम अँड कन्झर्वेशन ॲक्शन ट्रस्टने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून दिलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयामध्ये झाली सुनावणी। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिला दिनी महिलांसाठी 1 दिवसाचं विशेष अधिवेशन। महिलांच्या प्रश्नाबाबत चर्चा होऊन काही निर्णय होण्याची शक्यता। राज्याचे आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आंबेडकरी समाज मंत्रालयाला घालणार घेराव। सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी आंदोलन। परभणीमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचा दौरा। ठाकरेंचे सेनेचे सर्व नेते आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दौऱ्याला सुरुवात करणार। सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश। ऑनलाईन हजर न राहता प्रत्यक्ष उपस्थित राहून जामीन घ्या असे आदेश। पुढची सुनावणी मे मध्ये होणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात दाखल याचिकांची सुनावणी पूर्ण। पुढची सुनावणी 5 मार्चला। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये या मागणीसाठी आणखी एक अर्ज दाखल। यामुळे कोकाटेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता। प्रशांत कोरटकरांच्या कुटुंबियांना समाज माध्यमातून धमकी। कोरटकरांचे नातेवाईक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी दाखल। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल 7 तास चौकशी करून माहिती संकलित। जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फॉरेन्सिक विभागाकडून रात्री उशिरा माहिती घेण्याचं काम पूर्ण। जालन्यामध्ये प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल। सामाजिक जातीय धार्मिक तेढ निर्माण करून द्वेष पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल। महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करण्याच्या मागणीसाठी नागपुरात सकल मराठा समाजाचा मोर्चा। शिवप्रेमींनी काढली बाईक रॅली। सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव गोळीबार प्रकरण। दीपक बडगुजर यांची मकोकाच्या आरोपातून मुक्तता। बडगुजर ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचे पुत्र। ज्येष्ठ लेखिका मीना प्रभू यांचं पुण्यामध्ये निधन। त्या 85 वर्षांच्या होत्या। मराठी साहित्यात प्रवास वर्णन हा लेखन प्रकार लोकप्रिय करण्यात त्यांचा मोलाचा वाटा। त्या दीर्घकाळ लंडनमध्ये वास्तव्याला होत्या। दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मनसेचं पुस्तक प्रदर्शन। राज ठाकरे यांची पुस्तक प्रदर्शनाला उपस्थिती। मुंबईत महाराष्ट्र पोलीस परिषद संपन्न। परिषदेत 3 नव्या कायद्यांबाबत चर्चा। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। भिवंडी पोलिसांच्या वतीने नवीन कायद्यांबाबत जनजागृती। लॉ विद्यार्थ्यांकडून नुक्कड नाटकाचं आयोजन। शहरातील काप कनेरी इथे राबवण्यात आलेला उपक्रम। गिरगावच्या चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद। मराठी भाषा दिनी 800हून अधिक गीतांचा सलग विक्रम। डॉक्टर गुरुनाथ पंडित यांची संकल्पना। किशोर रांगणेकरांचं मार्गदर्शन। मुख्याध्यापिका संचिता गावडेंसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचं महत्त्वाचं योगदान।
ठाण्याच्या घाणेकर मिनी थिएटरमध्ये मायबोली साजेरी मराठी मनाचा कॅनव्हासचा सुवर्ण महोत्सवी प्रयोग, मराठी भाषेचे विविध पैलू दाखवणारा कार्यक्रम, अमेय रानडे, तपस्या निवेद, समीर सुमन, डॉक्टर मेघा विश्वास यांचा सहभाग, ज्येष्ठ कलावंत जयवंत वाडकरांसह मान्यवर उपस्थित. होळी निमित्ताने नाशिक मार्गे धावणाऱ्या 8 विशेष रेल्वे गाड्या, मध्य रेल्वेच्या प्रमुख मार्गावर 48 विशेष गाड्या धावण्यात. आजपासून IRCTC संकेतस्थळावर बुकिंग सुरू. मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर मुंबई विद्यापीठ नावाच्या स्पेलिंगमध्ये चुका. मुंबईतील काही महाविद्यालयांच्या मुंबई विद्यापीठांमध्ये तक्रारी. स्पेलिंग चुकलेली प्रमाणपत्र मुंबई विद्यापीठाकडे महाविद्यालयांकडून परत. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी 2 वॉन्टेड आरोपी देश सोडून फरार. व्हाईस चेअरमन हिरेन भानू आणि पत्नी गौरी भानू दोघं आरोपी असल्याची माहिती. पिंपरीमध्ये कार शोरूम मॅनेजरला लाथाबुक्यांनी मारहाण. घटना सीसीटीव्हीत कैद. गाडीच्या सर्व्हिसिंगचं बिल जास्त का लावलं या कारणावरून झाली मारहाण. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील मोगलीज कॅफेवर छापा. भाजप आमदार देवयानी फरांदेंनी छापा टाकत तरुण तरुणींना पोलिसांच्या ताब्यात दिलं. कॅफेमध्ये अश्लील प्रकार सुरू असल्याचा फरांदेंचा दावा. नाशिकच्या गोवर्धनमधील गोळीबार करणारे 4 जण पोलिसांच्या ताब्यात. नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोवर्धनमध्ये घडलेली घटना. नाशिकमध्ये मंत्रालयातील सचिवांचा PA असल्याची बतावणी करत लाखोंची फसवणूक. सरकारी नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला नाशिक पोलिसांनी केली अटक. नांदेडमध्ये कॉपीमुक्तीचा फज्जा. 10वीच्या इंग्रजीच्या पेपरला सर्रास पुरवल्या गेल्या कॉप्या. व्हिडिओ समोर. नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव इथल्या जनता हायस्कूल मधला प्रकार. मुंबईतल्या घाटकोपरच्या पंतनगर जवळील इमारतीला भीषण आग. घटनेत जीवितहानी नाही. पालघरच्या वाडा तालुक्यातील खुपरी MIDC मधील US फार्मा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भीषण आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. कोल्हापुरात पत्रावळी बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग. हातकणंगले तालुक्यातील रामलिंग रोडवरची घटना. अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी रवाना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.